न्यू इंडिया बँकेच्या माजी जनरल मॅनेजरचाच आता तिजोरीवर डल्लाय की काय अशी आता चर्चा सुरू झालेली आहे। न्यू इंडिया बँकेच्या तिजोरीतून जनरल मॅनेजरनं 122 कोटी काढलेले आहेत। हितेश मेहता या माजी जनरल मॅनेजरचा तिजोरीवर डल्लाय। दादर गोरेगाव शाखांमधून हितेश मेहतानं 122 कोटींचा अपहार केल्याचं समोर येत आहे। गैरव्यवहारात हितेशसह आणखी एका व्यक्तीचा समावेश असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। न्यू इंडिया बँकेवर आरबीआयच्या निर्बंधामुळे सामान्य ठेवेदार सध्या संकटात आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आहे। माजी जनरल मॅनेजरनं तिजोरीवर डल्ला टाकलाय की काय अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। 122 कोटी जनरल मॅनेजरनं काढले असल्याचं कळतंय। हितेश मेहता या माजी जनरल मॅनेजरचाच तिजोरीवर डल्ला असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। अचानक काल खातेदारांना या बँकेवर निर्बंध टाकण्यात आल्याचे मेसेजेस आले आणि त्यानंतर अनेक खातेदार आपापल्या ब्रांचच्या दिशेने एकवटले असल्याचं काल पाहायला मिळालं। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, जी बातमी समोर येते, जी माहिती समोर येते ती संतापजनक आहे। निश्चितच, कारण न्यू इंडिया बँकेच्या माजी जनरल मॅनेजरच या संपूर्ण प्रकरणामध्ये हात असल्याचं कळत आहे। कारण त्यांनी संपूर्णतः या तिजोरीवरती डल्ला मारल्याचं कळत आहे। खरं तर 122 कोटी रुपये त्यांनी काढले असल्याचा संशय जो आहे व्यक्त केला जात आहे। खरं तर पोलीस संपूर्णतः या प्रकरणामध्ये तपास करत असून मात्र आता जनरल मॅनेजरचंच नाव पुढे येत असल्याचं कळत आहे। हितेश मेहता या माजी जनरल मॅनेजरचं नाव असल्याचं कळत आहे आणि त्यांनीच त्या तिजोरीवरती डल्ला मारला असल्याचं कळत आहे। खरं तर दादर गोरेगाव शाखेतून हितेश मेहताने जवळपास 122 कोटी रुपये जे आहेत त्याचा अपहार केला असल्याचं कळत आहे। मात्र या संपूर्ण गैरव्यवहारामध्ये हितेशचा आणखी काही कोणाशी संबंध आहे का किंवा या प्रकरणामध्ये आणखी कोणी व्यक्तींचा समावेश आहे का याचा संशय व्यक्त करत होता पोलीस देखील त्याच मार्गाने तपास करणार आहेत। सध्या आपण पाहतोय की न्यू इंडिया बँकवरती आरबीआयच्या निर्बंधांमुळे सामान्य ठेवीदार जे आहेत ते संकटात पाहायला मिळतात। खरं तर आरबीआय कडून देखील या संबंधांमध्ये बंदी जी आहे ती घालण्यात आलेली आहे। मात्र या बँकेतून कोणतेही ग्राहक जे आहेत ते पैसे काढू शकणार नाही आणि ही माहिती खातेदारांपर्यंत पोहोचताच मुंबईतील आपण पाहिलं होतं अंधेरी आणि विजयनगर या शाखेबाहेर लोकांची मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी गर्दी जी आहे ती पाहायला मिळाली। या मॅनेजरला आता त्याच्यापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीनं चौकशी करता बोलवण्याच्या दृष्टीनं काही घडामोडी घडतायत का मीनाक्षी? मीनाक्षी, माझा आवाज येतोय? निश्चितच पोलिसांच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये तपास ज्या दिशेने सुरू आहे आता पोलीस निश्चितच ज्या पद्धतीत या जनरल मॅनेजरचं नाव पुढे येत असताना त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। अद्यापही पोलिसांचा कोणताही संपर्क त्याच्यापर्यंत पोहोचू शकलेला नाहीये। पण मात्र माजी जनरल मॅनेजर हितेश मेहता हा मुंबईत असल्याचं देखील कळत होतं। पण मात्र पोलीस अद्याप त्याला अटक करू शकलेले नाहीये। सध्या जर आपण पाहतोय की हितेश मेहता माजी जनरल मॅनेजरच्या सोबत आणखी कोणाचा समावेश आहे का याचा देखील काही लिंक मिळतात का, काही दागेदोरे लागतात का याचा देखील पोलीस तपास करत असताना पाहायला मिळत आहेत। निश्चित मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।